परमपूज्य स्वामींचा जन्मोत्सव आणि आज सकाळच आपण नित्यपाठ आणि प्रार्थनेने सुरुवात केलेली आहे आजच्या या उत्सवाला. आता धनंजयराव चितळे चिपळूण यांच्या प्रवचनाने आपली आता ही खरी सुरुवात होणार आहे. आज ते आपल्याला रामदास स्वामींचा एक अभंग घेऊन आपल्या स्वामींची पुस्तकातील म्हणजे पत्रमंजुषा, संजीवनी गाथा, नंतर भावार्थ गीता अशा पुस्तकातील दाखले देऊन स्वामींची ओळख रामदास स्वामींच्या बरोबर करून देतील आणि त्यांच्याच वाङ्मयातून स्वामींनी आणि रामदास स्वामींनी जे आपणाला मार्गदर्शन केलेलं आहे ते कसं अत्युच्च आहे हेही ते दाखवून देणार आहेत. तरी आपण सगळ्यांनी त्यांचं प्रवचन शांतपणे ऐकूया. लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. सह्याद्रिगिरिचा विभागविलसे मंदारशृंगापरी नामे सज्जनजो नृपे वसविला श्री उर्वशीचे तिरी. साकेताधिपती कपी भगवती हे देव ज्याचे शिरी तेथे जागृत रामदास विलसे जो या जना उद्धरी. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त. मना गुजरे तुझ हे प्राप्त झाले परी पाहिजे अंतरी यत्न केले. सदा श्रवणे पाविजे निश्चयासी धरी सज्जन संगती धन्य होसी. ज्या वेळेला आपण या श्लोकाचं चिंतन सुरू केलं त्यावेळेला असा विचार मनात होता की एखाद 2 दिवसामध्ये या श्लोकाचं विवरण आपल्याला पूर्ण करता येईल, मग दुसरं काहीतरी आपल्याला बोलावं लागेल. पण विवरिता विशेषा विशेष कळो लागे हे समर्थांचं वचन इथे पुन्हा खरं ठरलेलं दिसतं की त्या श्लोकाच्या आधारे स्वामींच्या वाङ्मयाचं चिंतन करण्याचा प्रयत्न हा सुरू झाला खरा, पण आता असं वाटायला लागलं की गेले 3 दिवस नाही तर आजचा 4था दिवसही आणि उद्याचा 5वा दिवसही समारोपाचा, हे सगळे 5 दिवस म्हणजे केवळ एका अभ्यास उपक्रमाची प्रस्तावना झाली, दुसरं काही नाही. या संतांनी दिलेल्या वाङ्मयाची थोरवी इतकी मोठी आहे की वारंवार त्या संतांच्या चरणावरती मस्तक ठेवलं पाहिजे. स्वामी म्हणतात तसं काय वानुमिया संतांचे उपकार मज निरंतर जागविती इच्छिती कल्याण देती आत्मधन. ते खरंच आहे, आपलं कल्याण इच्छितन कल्याणाची इच्छा करून ते आपल्याला खूप काही देण्यासाठी आतुर झालेत, ते देऊन गेलेत. आपण स्वीकारायला पात्र आहोत का अपात्र आहोत याचा विचार न करता मोठ्या प्रेमाने त्यांनी ते सगळं आपल्यापर्यंत सुपूर्द केलं आहे. ही त्यांची मोठी करुणाच आहे. आणि म्हणून या सर्व संत परंपरेला पुन्हा पुन्हा दंडवत करून आपण आपल्या अभ्यासाकडे वळूया. कालपर्यंत आपण स्वरूपपत्र मंजुषा आणि अमृतधारा या 2 ग्रंथांचा ओळख करून घेण्याचं काम केलं. आज आणि उद्या या 2 दिवसांमध्ये आपण संजीवनी गाथेचं थोडंसं चिंतन, थोडासा विचार त्याच्या संदर्भातला करण्याचा प्रयत्न करणार आहोत. या संजीवनी गाथेतले अभंग आपल्याला कसं मार्गदर्शन करतात, कशी दिशा देत असतात ते आपण थोडं पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. मनुष्य जन्म हा दुर्लभ आहे असं आपल्याला सगळ्याच संतांनी सांगितलं. भगवत पूज्यपाद शंकराचार्यांनी सांगितलं 3 गोष्टी दुर्लभ आहेत. मनुष्यत्व दुर्लभ आहे, मुमुक्षुत्व दुर्लभ आहे आणि सत्पुरुषांचा आश्रय मिळणं हे दुर्लभ आहे. ह्या 3ही गोष्टी भगवंतांच्या कृपेने, भगवंतांच्या आशीर्वादाने प्राप्त होत असतात.
मनुष्यत्व मिळालं हे खरं, पण त्या मनुष्यत्वाचा उपयोग आम्ही नक्की काय केला? मनुष्य देहाला आलो आम्ही खरं, पण त्या देहामध्ये येऊन आमचं आयुष्य आम्ही कसं खर्च केलं? स्वामी आपल्या 58व्या अभंगामध्ये सांगतात, तोच प्रकार आहे आमचा, दुसरं काय आहे? बाळपणी खेळ यौवनी विलास, वार्धक्की जीवास व्याधी चिंता. लहानपणी खेळामध्ये आयुष्य गेलं, तरुणपणामध्ये उपभोग वेगवेगळ्या प्रकारचे ते चालू आहेत, आणि वार्धक्की जीवास व्याधी आणि चिंता. वृद्धपणामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या व्याधी आहेत आणि चिंता आहेत. एका संतांनी असं म्हटलं की या जगामध्ये एकच मंत्र हा सतत चालू आहे, आणि तो मंत्र आहे हा दशाक्षरी मंत्र आहे म्हणाले. कोणता? काय होईल कसं होईल, काय होईल कसं होईल, ही चिंता. आम्हाला किती प्रकारच्या चिंता असतात, आणि गेल्या वर्षभरामध्ये तर आलेल्या त्या महामारीने आपल्याला केवढं चिंताग्रस्त केलं, आपल्याला म्हणजे सगळ्या विश्वाला चिंताग्रस्त केलं, आपण अनुभवतोय. या सगळ्या गोष्टीतनं काही सकारात्मक भाग नक्की मिळाला. आपल्याला सक्तीने घरात राहावं लागलं, सक्तीने काहीतरी वाचन, काहीतरी अभ्यास हा करण्यामध्ये आपल्या स्वतःला गुंतवावं लागलं, कारण तेच त्या टी व्हीवरती त्या बातम्यांमध्ये पाहून सगळी माणसं उबगली होती. मग चला काहीतरी वाचूया, काहीतरी देवांचं करूया म्हणून का होईना ते तिकडे थोडेसे वळले काही जण. मला त्या सगळ्या गोष्टीतनं एकच जाणवलं की एक सूक्ष्मजीव तयार करून अख्ख्या विश्वाला, अख्ख्या जगाला वेठीस धरणं हे या निसर्गाने घडवलं किंवा भगवंताने घडवलं. मग असे किती प्रकारचे जीव भगवंतांनी तयार केलेत. म्हणजे शक्ती नक्की कोणाची मोठी आहे हे भगवंतांनी दाखवून दिलं ना आपल्याला सगळ्यांना. म्हणून या व्याधीने आम्हाला अंतर्मुख केलं हे निश्चित. बाळपणी शाळा, तारुण्यी संसार, वार्धक्की जोजार तयाचाची. जन्मोनिया वाया, कष्टविली काया, स्वहित साधाया वेळ नाही. जन्माला आलो खरे, पण जन्माला येऊन या शरीराला फक्त कष्ट दिले, दुसरं काही केलं नाही. स्वहित साधायला आम्हाला वेळच मिळाला नाही. खरं तर किती छान संधी आपल्याला मिळाली आहे या नरदेहामध्ये. पण आमची अवस्था कशी आहे? ज्ञानेश्वर माऊलींच्या भाषेत सांगायचं झालं तर, प्राप्तीची या वेळे निदैवा आंधळेपणाचे डोहाळे, की असतेनी आपुले डोळे आपण झाकी. प्राप्तीची वेळ आली याचा अर्थ मनुष्य देह प्राप्त झाला, नरजन्म प्राप्त झाला. आणि आणखीन सांगू, आपल्या भाग्याने आपण मराठी म्हणून जन्माला आलो. कुठल्याही प्रकारचा भाषेचा किंवा प्रांताचा अभिनिवेश म्हणून मी सांगत नाही, पण मराठी भाषेमध्ये जितकं समृद्ध संत वाङ्मय आहे तितकं समृद्ध संत वाङ्मय अन्य भाषांमध्ये क्वचितच सापडेल. सापडणार नाही असं नाही, पण किती प्रकारचे ग्रंथ आज आपल्या संतांनी आपल्यासाठी सिद्ध करून ठेवलेत. सहज कधीतरी हा वेळ काढून बसा आणि आठवा. तुकाराम महाराजांची गाथा असेल, ज्ञानेश्वर माऊलींची ज्ञानेश्वरी अमृतानुभव हरिपाठ असेल, समर्थांचं वाङ्मय असेल, सहज यादी करून बघा किती विपुल वाङ्मय आज आपल्यासाठी या संतांनी उपलब्ध करून ठेवलं आहे. म्हणजे प्राप्तीची वेळ आली, स्थानही चांगलं मिळालं, पण आमची अवस्था कशी आहे? माऊली म्हणतात, प्राप्तीची या वेळे निदैवा आंधळेपणाचे डोहाळे, की असतेनी आपुले डोळे आपण झाकी. म्हणजे प्राप्तीची वेळ आली, पण त्या वेळेला म्हणाले त्या निदैवी माणसाला आंधळेपणाचे डोहाळे लागले. छोटीशी कथा आहे ती उदाहरणाची. ती कथा कळली की आपल्याला लक्षात येईल माऊलींना काय म्हणायचं. एक माणूस आहे, खूप कष्ट करतोय, पण बिचाऱ्याच्या कुठल्याही कामाला यश नाही. 2 वेळच्या जेवणाची सुद्धा त्याला भ्रांत आहे. ह्या माणसाला खूप कष्ट करूनही काही मिळत नाही हे पाहिल्यानंतर जगन्माता पार्वतीला फार वाईट वाटलं, आणि पार्वती देवींनी भगवान शंकरांना सांगितलं की नाही, तुम्ही याला काहीतरी द्या. शंकर म्हणाले की देऊन काही उपयोग नाही, याच्या भाग्यातच ते नाही आहे. त्यावेळेला पार्वती देवींनी सांगितलं, त्याच्या भाग्यात आहे का नाही तो आपला विषय नाही, तुम्ही त्याला काहीतरी द्या म्हणजे द्याच. शंकराने मान्य केलं.
एका पुरचुंडीमध्ये, एका कापडामध्ये त्यांनी काही दागिने, काही सोन्याच्या मोहरा अशा सगळ्या गुंडाळल्या. आणि हा माणूस ज्या रस्त्याने जातो आहे त्या रस्त्यावरती त्याच्यापासून साधारण एक 100-1 पावलावरती ते पुरचुंडी ते धन त्यांनी सोडून दिलं. त्यांना असं वाटलं की या रस्त्याने कोणीही जात येत नाही आहे, हा एकटाच जातो आहे, तर हा सहज बघेल ही पुरचुंडी कसली आहे, ते उघडेल, त्याच्यातलं सोनं नाणं दागिने त्याला मिळतील आणि तो सुखाने राहील. आता हा जो चाललेला आहे तो चालत असताना मनात विचार करतो आहे, आज मला नशिबाने डोळे आहेत, पण समजा माझे डोळे गेले तर काय होईल? जर मी आंधळा झालो तर मला चालता तरी येईल का? कसं काय चालेल माझं? त्याचं मन त्याला दुसरा लगेच सुचवून गेलं की अरे कसं काय चालेल हे बघायला आत्ता संधी चांगली आहे, मागणं पुढणं कोणीच येत नाही, आपण एकटेच आहोत. म्हणजे जरा इकडे तिकडे झालं, रस्त्याच्या मधोमध आलं तरी काय आत्ता धोका काही नाही आहे. मग काय करूया, आपण डोळे बंद करू आणि साधारण 100 पावलं चालत जाऊया. तो चालत सुटला, डोळे बंद केले आणि चालत सुटला. 1, 2, 3 करता करता 70-80व्या पावलाला ती पुरचुंडी गेली मागे आणि हा गेला पुढे. म्हणजे प्राप्तीची वेळ आली, पण त्या वेळेला प्राप्तीची या वेळे निदैवा आंधळेपणाचे डोहाळे की असतेनी आपुले डोळे आपण जाकी. असलेले डोळे आपणच झाकून घेतले तर प्राप्तीच्या वेळेला काय हातात पडणार? तसं मनुष्य जन्म मिळाला, मराठी भाषा शिकलो, संत वाङ्मय उपलब्धही झालं, म्हणजे कुठल्याही प्रकारची प्रतिकूलता नाही. आज बघा ना, स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळाने केवढं मोठं काम करून ठेवलं आहे की स्वामींचं वाङ्मय हे तुमच्या माझ्यापर्यंत त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने, म्हणजे छपाई आणि सगळ्या प्रिंटिंग वगैरे, फॉन्ट वगैरे ज्याला म्हणतात, त्या सगळ्याचा विचार करून सगळ्यांना वाचायला सोपं पडेल या पद्धतीने त्यांनी ते वाङ्मय तुमच्या माझ्यापर्यंत पोचवलं, अल्पदरात पोचवलं. हे पुन्हा आणखीन विशेष. आता ह्याच्यापेक्षा आणखीन अनुकूलता काय मिळणार? पण तरीसुद्धा एवढं सगळं असून आम्हाला ते वाचायची जर बुद्धी नाही झाली तर मग काय होईल? म्हणजे आपली अवस्था त्या ओवीतल्या माणसासारखी, प्राप्तीची या वेळे निदैवा आंधळेपणाचे डोहाळे. वाचन करणं, साधन करणं ह्या गोष्टीसाठी तर मनुष्य जन्म आहे, नाही का? समर्थ रामदास स्वामींनी या नरदेहामध्ये आल्यानंतर काय कर हे सांगितलं आहे. ते म्हणतात, बहुता जन्माचा शेवट नरदेह सापडे अवचट, येथ वर्तावे चोखट नीती न्याये. अनेक जन्मांच्या शेवटी हा नरदेह मिळतो, इथे चोखपणाने राहा, नीती न्यायाने राहा. संतांनी आपलं आचरण कसं असावं याच्यावरती फार जोर दिलाय. कारण त्यांच्या मते प्रपंच नेटका केला तर परमार्थ सिद्ध होतो. नेटका याचा अर्थ काय? तर नेटका म्हणजे जेवढ्यास तेवढा. नेटका म्हणजे जेवढ्यास तेवढा. एकाने ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांना प्रश्न केला की महाराज, आम्ही सगळे प्रपंच करतो आणि तुम्ही आम्हाला ओरडता, पण समर्थ मात्र सांगतात प्रपंच करावा नेटका. मग तुमचं बरोबर का त्यांचं बरोबर? महाराज हसले आणि महाराज म्हणाले, समर्थांनी नेटका प्रपंच करायला सांगितलं आहे, तुम्ही नेटाने प्रपंच करता. नेटाने आणि नेटका याच्यात फरक आहे ना. नेटका याचा अर्थ जेवढ्यास तेवढा. जी गोष्ट जेवढ्यास तेवढी आणि योग्य वेळेला केली ती गोष्ट आपल्या डोक्यात राहत नाही, ती आपोआप सुटून जाते. म्हणजे उत्तम नेटका प्रपंच करायचा असेल तर काय करावं? तर काही शब्द लक्षात ठेवावे. कोणते? ज्याचं त्याने, जेव्हाचं तेव्हा आणि जिथल्या तिथे. 6 अक्षरी मंत्र आहे, 6 शब्दांचा मंत्र आहे. ज्याचं त्याने, जेव्हाचं तेव्हा आणि जिथल्या तिथे. ज्याचं काम त्याने करावं, जेव्हा काम करायचं आहे तेव्हाच करावं आणि जी वस्तू घेतली ती जिथल्या तिथे म्हणजे जागच्या जागी ठेवावी. एवढं जरी केलं तरीसुद्धा नेटकेपणा बराचसा येईल. बघा, आपण एखाद्या कार्यक्रमाला चाललो आहे, शांतपणाने घरातलं सगळं आवरलं आणि आपण बाहेर पडलो तर मग घराची काळजी नाही लागत, कारण कुलूप व्यवस्थित लावलं आहे, पंखे दिवे बंद आहेत, सगळं व्यवस्थित केलं आहे. पण तेच जर आपण घाई गडबडीने बाहेर पडलो
तर कार्यक्रमात बसतो खरे, पण विचार करतो कुलूप नीट लावलं आहे ना, पंखा बंद केला की नाही माझ्या लक्षात नाही, टी व्ही बघत होतो बटन बंद केलं का रिमोटने बंद केलं का चालूच ठेवला तेही लक्षात नाही. आता असं झालं की अर्धं लक्ष कार्यक्रमात आणि अर्धं घरात. परीक्षेचा अभ्यास जो मुलगा नित्यनेमाने आणि छान करतो त्याला परीक्षा संपल्यानंतर आपलं यश काय असेल याचा विचारही मनात येत नाही. त्याला माहिती आहे आपल्याला छान नक्की यश मिळणार. पण तेच जर एखाद्या मुलाने शेवटच्या 8-15 दिवसातच अभ्यास केला असेल तर तो मात्र सारखं विचार करत राहतो, आता माझं काय होईल. म्हणून नेटका प्रपंच करणं याचा अर्थ परमार्थाला पूरक प्रपंच करणं आणि जेवढ्यास तेवढा करणं. जेवढ्यास तेवढा याचा अर्थ असा की आजची कामं पूर्ण झाली, आज जी ठरवलेली मी कामं आहेत ती कामं पूर्ण झाली, तर आणखीन 4 कामं ओढून घेण्यापेक्षा उरलेला जो वेळ आहे ना तो वेळ भगवंतांसाठी खर्च करावा. घडीने घडी सार्थकाची करावी. समर्थांनी मनाच्या श्लोकातच सांगितलं आहे, प्रत्येक क्षण जो आहे ना तो प्रत्येक क्षण हा सार्थकी लावला पाहिजे, तो कारणी लागला पाहिजे. आणि तो कारणी नाही लागला तर काय उपयोग आहे ना त्याचा. त्या क्षणाला जर आपण छान नीट काम केलं नाही तर त्याचा काही उपयोग नाही. म्हणून तो क्षण सत्कारणी लागण्यासाठी आपण कार्यरत असलं पाहिजे. स्वामींनी म्हणून सांगितलं की आपण मोहाने देवांना विसरतो, मग आपल्याला आयुष्याच्या शेवटी विसावा कसा मिळेल, नाही का. शांत मृत्यू, अनायासेन मरणम, विना दैन्येन जीवनम, अशी प्रार्थना केली आपल्या पूर्वजांनी की कुठल्याही प्रकारे हात पसरायला लागू नये एवढंच दे आणि अनायासे मरण दे. अनायासे याचा अर्थ माऊलींच्या भाषेत सांगायचं झालं तर एखाद्या घटाखाली झाकलेला दिवा विझला कधी, शांत कधी झाला हे कसं कळत नाही, तसा सहज बोलता बोलता मृत्यू आला पाहिजे, ठीक आहे. पण हा कधी येईल, कधी येईल, जर आयुष्यभर अभ्यास केला असेल, साधन केलं असेल तर. आणि ते जर केलं नसेल तर मग काय होईल, नाही का. आयुष्याच्या शेवटीसुद्धा फक्त घराचाच विचार आपल्या मनात येईल ना, की माझ्या घरात काय आहे, माझी मुलं काय करतायत, माझ्या पश्चात काय होईल, तेच विचार राहतील. म्हणजे तो आयुष्याच्या शेवटीसुद्धा घर एके घर हाच विचार करेल. आता मला माहिती नाही म्हणून कदाचित शब्दप्रयोग आला असेल, त्याला घर घर लागली, शेवटी घर घर घर. स्वामींनी म्हणून त्या 58व्या अभंगाच्या अंती विचारलंय, स्वामी म्हणे मोहे विसरला देवा, तयासी विसावा कैसा अंती. असा जो कोणी मोहाने भगवंतांना विसरला ना त्याला आयुष्याच्या शेवटी विसावा कसा बरं मिळेल. हे ज्याच्या लक्षात येतं की नाही बाबा मी माझं आयुष्य फुकट घालवलं, तो अंतर्मुख होतो. आत्तापर्यंत तो जो जीव आहे, जो मनुष्य आहे, तो मनुष्य बद्ध अवस्थेत आहे. बद्ध याचा अर्थ तो प्रपंच आणि प्रपंचातल्या वासनांमध्ये अडकलेला आहे. समर्थ रामदास स्वामींची एक फार मार्मिक ओवी आहे बद्ध लक्षण सांगणार आहे. समर्थ म्हणतात, हाती द्रव्याची जपमाळ. हातामध्ये जपमाळ आहे, पण ती कसली आहे, द्रव्याची. पैसा 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 हा जप चालला आहे. डोळे बंद आहेत, ध्यान चाललं आहे, पण ध्यान कसलं चाललं आहे, हाती द्रव्याची जपमाळ, कांता ध्यान सर्व काळ. बायकोचं ध्यान करतोय, तर काय उपयोग आहे याचा. असा जो कोणी असतो ना त्याला म्हणतात बद्ध. मग हा बद्ध ज्या वेळेला आयुष्याच्या त्या पुढच्या टप्प्यामध्ये विचार करतो की बाबा मला नक्की काय मिळालं, जन्मा येऊनी काय केले, मी काय केलं काय जन्माला येऊन, जे मिळवायचं होतं त्याच्यात मला काही खरंच मिळवता आलं का, असा ज्या वेळेला त्याचा विचार सुरू होतो त्यावेळेला त्याचं हळूहळू रूपांतर व्हायला लागतं ते मुमुक्षूमध्ये. आता तो अंतर्मुख होतो. अंतर्मुख होऊन तो आता पुन्हा पुढचं चिंतन करायला लागतो की नाही बाबा आता मला याच्यातनं बाहेर पडायचं आहे, मी काय केलं असता याच्यातनं मोकळा होईन, याच्या पुढे जाऊ शकेन, याचं चिंतन
तो करायला लागतो. आता त्याची खात्री पटते. काय खात्री पटते? 73व्या अभंगामध्ये स्वामी म्हणतात, प्रपंचाकारणे केली आटापीट, परी यातायात चुकेची ना. प्रपंचासाठी आटापीट केली खरी, पण ही यातायात काही चुकत नाही आहे. माझे माझे म्हणून बांधी आले गाठी, परी ते शेवटी कामा नाही आहे. जे जे काही माझं माझं म्हणून आहे ते गाठीला बांधलं आहे, पदरात बांधलं आहे, त्याच्यातलं शेवट आपल्याबरोबर काय येणार आहे, नाही का. एका संस्कृतमध्ये फार सुंदर श्लोक आहे. त्या श्लोकामध्ये त्या रचनाकारांनी सांगितलं आहे, धनानी भूमौ पशवश्च गोष्ठे, भार्या गृहद्वार जनस्मशाने. कोण कोण कुठपर्यंत येतं आपल्याबरोबर? आपलं धन जमिनीवरतीच राहतं, म्हणजे घरातच राहतं. पशवश्च गोष्ठे म्हणजे पशु आपण जे पाळलेत ते गोठ्यातच राहतात. पत्नी कुठपर्यंत आपल्याला साथ देते? भार्या गृहद्वार, घराच्या दरवाजापर्यंत. आपले आपले नातेवाईक म्हणतो ते नातेवाईक आपल्याला कुठपर्यंत पोचवायला येतात? जनस्मशाने, स्मशानापर्यंत. मग ज्या देहाचे कोड पुरवण्यामध्ये आयुष्य गेलं, ज्या देहाचं संगोपन आणि नटवणं सगळं आयुष्यभर झालं, तो देह तरी वर येतो का माझ्याबरोबर, आपल्याबरोबर? रचनाकार आपल्याला सांगतात, देहश्चितायाम, देह पण चितेवरतीच संपतो. मग म्हणाले, बरोबर काय येतं? एवढं सगळं आयुष्य गेलं, माझ्याबरोबर काय आलं? रचनाकारांनी सांगितलं, कर्मानुगो गच्छती जीवय कहा. त्या आपल्या कर्मांचं गाठोडं घेऊन तो जीव फक्त पुढे जातो. कन्या पुत्र वित्त आप्त गण गोत सांडोनी समस्त जावे लागे. हे सगळं इथे सोडून जायला लागतं. म्हणून स्वामी आपल्याला उपदेश करताना सांगतात, हरी नाम एक येईल सांगाती, तारील ते अंती स्वामी म्हणे. एक भगवंतांचं नाम तेवढं तुझ्याबरोबर येईल आणि तेच नाम तुला तारेल. लक्षात घ्या, नेम आहे ना, तो नेम करताना सुद्धा किती करावा, केवढा करावा याचेही संकेत दिलेत. शास्त्रकारांनी किंवा आपल्या ऋषींनी फार सुंदर सांगितलं. जसं समर्थ रामदास स्वामी सांगतात की म्हणाले, अतिनेम करू नये, खूप नेम करू नका. पण पुढे ते हेही सांगायला विसरत नाहीत, नेमे विण राहू नये. म्हणजे कुठला तरी नेम केल्याशिवाय राहू नये, कारण त्याच्याशिवाय आयुष्याला शिस्त येत नाही. गोंदवलेकर महाराज म्हणतात, नेम थोडा करावा पण प्राणापलीकडे जपावा. नेम थोडा करावा पण प्राणापलीकडे जपावा. आणि खरंच थोडासा केलेला नेमसुद्धा माणसाचा उद्धार करायला पुरेसा असतो. एक माणूस गोंदवलेकर महाराजांकडे गेला आणि म्हणाला, अहो मला देवाचं खूप काही करावंसं वाटतं, पण वेळच नाही, काय करू मी? महाराज म्हणाले, तुला वेळ नाही ना, मी तुला वेळ काढून दिला तर तू जप किंवा भगवंतांचं काही साधन करशील का? तो म्हणाला, चालेल, तुम्ही दाखवा मला वेळ कसा मिळतो. महाराजांनी सांगितलं, तुझा व्यवसाय आणि तुझी कामं ह्याच्यातनं तुला खरंच वेळ मिळत नाही ना, पण आंघोळ करताना तर तू व्यवसाय नाही ना करत. मग आंघोळीचा पहिला तांब्या डोक्यावर घेतलास की विष्णू सहस्रनाम म्हणायला सुरुवात कर. आंघोळ करून अंग पुसून कपडे घालेपर्यंत सहस्रनाम पूर्ण होईल, एवढंच कर. त्याने ते ऐकलं, नेटाने विष्णू सहस्रनाम पाठ केलं आणि महाराजांनी सांगितल्याप्रमाणे त्याने नित्य ते म्हणायला सुरुवात केलं, आंघोळीच्या वेळेला म्हणायला सुरुवात केली. पुढे असं झालं की काही आजारपण आलं आणि तो माणूस कोमामध्ये गेला, बेशुद्ध पडला. काही दिवस तो कोमामध्ये होता. डॉक्टरनी शेवटी सांगितलं की तुम्ही याला घरी ठेवा, काही कुठे हॉस्पिटल वगैरे करायची काही गरज नाही, कारण याचा काही आता पुढे इलाज काही नाही आहे. त्यांनी घरच्यांनी त्याला घरी ठेवला होता. काय करायचं त्यांनाही सुचत नव्हतं. त्याच वेळेला रस्त्याने एक वैदू ओरडत चालला होता, सर्व रोगांवरती अक्सीर औषध. त्या माणसाच्या मुलाने त्याला बोलावलं आणि दाखवलं, हे माझे वडील, हे असे असे पडलेत, इतके दिवस झाले कोमामध्ये आहेत, तुझ्याकडे काही औषध आहे का? तो म्हणाला, आहे एक मुळी. ती मुळी पाण्यात उकळवली आणि ते पाणी थोडंसं कोमट करून जर डोक्यावर घातलं तर हा माणूस शुद्धीवर येऊ शकेल, हा बरा होऊ शकेल. त्यांनी सांगितलं, चालेल, मग कर, तुला सांगशील तेवढे पैसे देईन.
तो म्हणाला ते पैसे वगैरे द्याल ठीक आहे, पण म्हणाले 2 शक्यता आहेत. एक तर हा जिवंत होईल, शुद्धीवर येईल आणि नेहमीसारखा पूर्ववत होईल हळूहळू, नाहीतर म्हणाले हा लगेच मरेल. 2च गोष्टी होऊ शकतील. पहिली गोष्ट झाली तर पैसे बक्षीस वगैरे ठीक आहे, पण दुसरी झाली तर काय? या लोकांनी सांगितलं नाही, ती जबाबदारी आमची, आम्हाला काही म्हणायचं नाही, आम्हाला हे हाल बघवत नाही आहेत. तो म्हणाला ठीक आहे, तुमची तयारी असेल तर काहीच हरकत नाही. मग त्याने पाणी घेतलं, ते पाणी उकळवताना त्याच्यामध्ये ती मुळी टाकली, त्याला हवं तितकं ते पाणी गरम केलं, त्याच्यात थोडं गार पाणी घातलं आणि तो पाण्याचा तांब्या त्याने त्या माणसाच्या डोक्यावरती ओतला. मात्र त्या माणसाचे डोळे उघडले, सगळ्यांकडे पाहिलं आणि सुरुवात केली, ओम विश्वम विष्णुर्वषट्कारो भूतभव्य भवत प्रभू. आणि आपल्याला आश्चर्य वाटेल, सर्व प्रहरणायुध ओम नम इति म्हणून प्राण सोडला. म्हणजे एक नेम केला, पण त्या नेमाने काय मिळालं बघा. शेवटी काय त्याच्याबरोबर आलं, एक हरिनाम येईल सोबती. ते एक हरिनाम तेच केवळ आपल्या संगाती येईल, आपल्याबरोबर येईल. नाहीतर अहो आपली गंमत अशी आहे ना, की आपण त्या प्रपंचाच्या आसक्तीमध्ये इतके अडकलो आहे, आपल्याला ते कळतच नाही. पण स्वामींनी आपल्याला हे सांगितलं आहे. मगाशी म्हटलं तसं अंतर्मुख झाल्यानंतर मग ते पटायला लागतं, नाही बाबा हे खरं आहे. 190वा अभंग बघा संजीवनी गाथेतला, किती अप्रतिम आहे. जो जो धरी जीव प्रपंचाची आस, तो तो त्याचा फास दृढावतो. प्रपंचाची आस जितकी धरावी तितका तो फास प्रपंचाचा पक्का होतो. उलट जो जो राहे जीव प्रपंची उदास, तो तो त्याचा फास ढिला होतो. प्रपंचामध्ये तो जर उदास राहिला तर म्हणाले त्याचा फास ढिला होतो, सैल होतो. म्हणजे प्रपंच टाळा असं नाही म्हणायचं. प्रपंचातली जी कर्तव्य आहेत ती नक्की करा, पण ती करत असताना मला हेच हवं आहे आणि हे मिळालंच पाहिजे असं नाही ठेवायचं. माझं कर्तव्य काय आहे तेवढं मी करीन, माझ्या हातात काय आहे प्रयत्न करणं, मी प्रयत्न करीन. पुढचं कुणाच्या हातात आहे, माझ्या नाही. यत्न कसून करीन मी, यश दे रामा न दे तुझी सत्ता. यत्न कसून करीन मी, प्रयत्न भरपूर करीन, यश दे अथवा न दे तुझी सत्ता. हाची निरोप गुरुचा, मानावा राम सर्वथा करता. आणि हाच सद्गुरूंचा निरोप आहे की रामांना सर्वथा म्हणजे कायम नेहमी करता माना. योगायोगाने ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांची पुण्यतिथीसुद्धा याच 2 दिवसात आहे. म्हणून कदाचित असेल आज त्यांचंही स्मरण ह्या विवेचनाच्या निमित्ताने होतं आहे आणि त्यांचे काही दाखले हे त्यांच्या स्मरणाच्यामुळेच येत असावेत कदाचित. स्वामी म्हणून आपल्याला प्रश्न विचारतात, कागाजासी वृथा प्रपंची गुंतून, पाहे विचारून सारासार. स्वामी म्हणे देही उदास राहून, करी सोडवण तुझी तुची. आपणच उदास राहायचं. उदास राहायचं याचा अर्थ आसक्ती ठेवायची नाही. उदास हा शब्द चेहऱ्यावरती अवलंबून नाही. चेहरा पडलेला माणूस म्हणजे उदास नव्हे, आसक्ती संपलेला माणूस. आपण प्रयत्न करायचं, मिळेल ते फळ आनंदाने घ्यायचं. श्रीखंडपुरी मिळाली तर खाऊ नये असं कोणी सांगितलं नाही. पण सोनोपंत दांडेकरांनी एका ठिकाणी फार सुंदर सांगितलं आहे. सोनोपंत असं म्हणतात, ते एकदा गेले होते कीर्तनाला एका गावात आणि जेवायला बसले त्यावेळेला त्यांच्याबरोबरच्या माणसांनी आठवण करून दिली. आठवतं आहे का, मागच्या वर्षी आपण यांच्याच घरी आलो होतो, श्रीखंडपुरीचा बेत होता. सोनोपंतांनी जेवण थांबवलं आणि त्या माणसाला सांगितलं, हे पहा श्रीखंडपुरी आवडली तर परत खावी, मागून घ्यावी पण डोक्यात ठेवू नये. गोंदवलेकर महाराज हेच आपल्याला सांगतात. ते म्हणतात, आज श्रीखंडपुरी मिळाली तर जरूर खा, पण उद्या शिळी भाजी भाकरी खाताना आजच्या श्रीखंडपुरीचा विचार करू नका. नाही तर काल काय मजा होती, काल श्रीखंडपुरी होती. आता इथे श्रीखंडपुरी म्हणजे सुख उपभोग आणि शिळी भाजी भाकरी म्हणजे वाट्याला आलेलं दुःख. दुःख आलं की काय आम्ही तेव्हा होतो, गुड ओल्ड डेज
नको, काही गरज नाही. जे वाट्याला येईल ते सहजतेने भोगणं ते महत्त्वाचं आहे. मग त्याच्यासाठी आपल्याला आपल्या आचरणाकडे लक्ष द्यायला लागेल. म्हणून संत म्हणतात की प्रपंच जर आपल्याला नेटका करता आला ना, तर आपण छानपैकी परमार्थाचा पाया सिद्ध करू शकू. संत असं म्हणतात, सदाचरण हा परमार्थाचा पाया आहे. घर बांधताना पाया आधी घालावा लागतो. समजा पाया घालत असताना पैसे संपले तर काही फरक पडत नाही, परत पैसे जमले, कर्ज मिळालं की घर उभारता येतं. पण असं नाही करता येत की आधी घर बांधीन आणि पैसे जमल्यावर पाया घालीन. म्हणून सदाचरण हा परमार्थाचा पाया आहे, तो घातला पाहिजे. मग सदाचरण कसं असावं? स्वामींनी त्याचाही उपदेश 48व्या त्या गाथेच्या 48व्या अभंगामध्ये केला. ते म्हणतात, सेवावा एकांत सुखे वारंवार जनासंगे फार बोलो नये. एकांताचं सेवन करावं. एकांत याचा अर्थ की भगवंतांचं चिंतन अखंड चाललंय किंवा भगवंतांच्या सद्गुरूंच्या संदर्भातलं काही वाचन म्हणा, मनन म्हणा, अखंड चाललंय, तो खरा एकांत. आज आम्ही तसंही पाहिलं तर एकांताचंच असतो. म्हणजे काय, तर जरी चार चौघात आम्ही असलो तरीसुद्धा प्रत्येकाच्या हातात ज्याचा त्याचा मोबाईल असतो आणि त्याचं लक्ष त्याच्या मोबाईलमध्ये असतं. म्हणजे खोलीत 10-15 माणसं असली तरी आवाजसुद्धा येत नाही, कारण प्रत्येकजण आपापल्या मोबाईलमध्ये असतो. म्हणजे असतात एकत्र, पण तरीसुद्धा ते असतात 10 ठिकाणी, नाही का. आता मोबाईलला मी काही फार नावं ठेवत नाही, कारण त्याच तंत्रज्ञानाने तर आम्हाला तुमच्याशी संवाद करता येतो आहे. त्यामुळे त्याच्यातही काही चांगलं आहे. अंतरी सद्भाव असेल जागृत, तरी अंतरेहित स्वामी म्हणे. तो सद्भाव जर म्हणजे हेतू, यंत्र वापरण्याचा हेतू चांगला असेल तर ती यंत्रहितकारक होतात, हेच सांगायचं. पण तसं नाही. एकांत याचा अर्थ फक्त भगवंतांचं चिंतन, सद्गुरूंचं चिंतन, सद्ग्रंथांबद्दलचं अध्ययन हे चालू असणं, याला म्हणायचं एकांत. जनासंगे फार बोलू नये, फार संवाद करू नये. काय होतं की आपली सगळ्यात जास्त शक्ती बोलण्यामध्ये जाते. सगळ्या संवादामध्ये आपण खूप काही शक्ती खर्च करत असतो. आणि आपण जे बोलतो त्याच्यातलं बोलणं हे 2 प्रकारचं जास्त असतं. कोणतं? तर एक आत्मस्तुती, म्हणजे मी कसा शहाणा आहे, मी कसा बरोबर आहे. आणि दुसरं परनिंदा. विशेष करून 4 माणसं एकत्र आल्यानंतर नसलेल्या 5व्याचे गुण, म्हणजे इन्व्हर्टेड कॉमामध्ये गुण, हे सांगणं आणि त्याचे ते चघळत बसणं, याच्यातच आमचा वेळ फुकट जातो. म्हणून संत म्हणतात या 2 गोष्टी सोडून द्या. परनिंदा सोडा आणि आत्मस्तुती सोडा. एवढं सोडलं तरी आपलं निम्म्याहून अधिक बोलणं कमी होईल. बघा, निम्म्याहून अधिक बोलणं कमी होईल. स्वामी त्याच अभंगामध्ये पुढे म्हणतात, आणिकांची निंदा नायकावी कानी, परद्रव्य मनी आणो नये. दुसऱ्यांची निंदा कानाने कधी ऐकू नये. तुकाराम महाराज तर स्पष्टपणाने सांगतात, काय वानू मिया दोष इतरांचे, मज काय त्यांचे उणे असे. अरे मी लोकांचे दोष काय काढू, माझ्यात काय कमी आहेत. आता खरंच महाराजांमध्ये दोष होते का? नाही, हे आपल्यासाठी त्यांनी सांगितलं आहे, नाही का. काय वानू मिया दोष इतरांचे, मज काय त्यांचे उणे असे. याच्यात ते मज हा शब्दप्रयोग करतात खरा, पण तो शब्दप्रयोग आपल्यासाठी आहे. खरं तर लेकी बोले सुने लागे आहे, ते त्यांनी आपलं म्हणून उदाहरण दिलंय खरं, पण ते त्यांच्यासाठी नाही, ते आपल्यासाठी आहे. आपण दुसऱ्याचे दोष काढताना आपण निर्दोष आहोत का, याचं चिंतन केलं पाहिजे. मग सगळ्यात छान, दुसऱ्यांची निंदा ऐकायला जाऊच नका. 2 गोष्टी ऐकायची नाहीत, स्वतःची स्तुती आणि दुसऱ्याची निंदा. पूज्यता डोळा न देखावी, स्वकीर्ती कानी नायकावी, हे ज्ञानेश्वर माऊलींनी सुद्धा सांगितलं आहे. तसंच आहे ते. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं, परद्रव्य मनी आणू नये. दुसऱ्याचं द्रव्य जे आहे ते द्रव्य आपल्या मनी कशाला आणायचं.
ते द्रव्य हे खरंच हितकारक आहे का, तर नाही आहे. ते सोडून द्यायचं, त्याचा आपल्याला काहीही उपयोग नाही, हे पक्क ध्यानात ठेवायचं. पुढे म्हणाले, परस्त्रीचे ठाई सदा मातृभाव, असो द्यावा ठाव दये लागी. परस्त्रीला माते समान मानावं. आता बघा, हेच समर्थाने मनाच्या श्लोकात सांगितलंय, परद्रव्य आणि कांता परावी, यदर्थी मना सांडी जीवी करावी. एक सहज आठवला किंवा डोक्यात आला म्हणून एक उपक्रम सांगतो, करून पहा मुद्दामून. संजीवनी गाथेचा अभंग वहीच्या एका पानावरती लिहायचा आणि मनाचे श्लोक काढायचे आणि ते वाचायचे आणि कुठल्या अभंगाला कुठला मनाचा श्लोक बसतोय ते एकत्र लिहून काढायचं. तुमच्या असं लक्षात येईल की मनाच्या श्लोकांचा प्रतिध्वनी हा संजीवनी गाथेमध्ये किंवा स्वामींच्या त्या सगळ्या वाङ्मयामध्ये उमटला आहे. याचं कारण असं आहे की सगळे संत हे स्वरूपाने एकच आहेत, दुसरं कारण काही नाही. केवळ समर्थ वाङ्मय आणि यांच्यामध्ये स्वामींमध्ये साम्यस्थळं मिळतात असं नाही. ज्ञानेश्वर माऊली आणि स्वामी स्वरूपानंदांच्या वाङ्मयात सुद्धा मोठी स्वामी साम्यस्थळ आहेत. पुढे त्याच्याकडे जाऊया नंतर. पुढे म्हणाले, असो द्यावा ठाव दये लागी. लोकांबद्दल, प्राणीमात्रांबद्दल मनामध्ये दयाभाव असावा. स्वामी म्हणे, दक्ष राहावे साधनी, सद्भावे लक्षोनी हरिपाय. साधना साधण्यासाठी दक्ष राहावं. दक्ष राहावं याचा अर्थ सावध राहावं. बाकीच्या सगळ्या गोष्टी सुटल्या तरी चालतील, पण साधन सुटता कामा नये. परमपूज्य सद्गुरू मामासाहेब देशपांडे यांच्या मातोश्री होत्या, मातोश्री पार्वती देवी, खूप अधिकारी होत्या. अक्कलकोट स्वामी महाराज या मातोश्रींना आपली लेक म्हणत असत, म्हणून त्यांना स्वामी तनया या नावाने सुद्धा ओळखलं जातं, संबोधलं जातं. या पार्वतीबाईंचं एक वाक्य फार सुंदर आहे, फार अप्रतिम आहे. त्या असं सांगतात की 100 कामं सोडा पण स्नान करा. बाकीचं काही नाही केलं, पहिलं आंघोळ करा. दुसरं म्हणतात की ते नाही जमलं, म्हणजे ते नाही करायचं तर निदान देवांचं करा. आणि सगळ्या गोष्टी सोडल्यात तरी चालेल, पण पहिली साधना करा. कितीपर्यंत साधना करा? त्यांनी असं सांगितलं, देहाची 3 चिमट्या राख होईपर्यंत साधना सोडू नका. देहाची 3 चिमट्या राख होईपर्यंत, म्हणजे अखेरच्या क्षणापर्यंत साधना सोडू नका. आणि हाच ध्यास तुमच्या माझ्यामध्ये निर्माण झाला पाहिजे. आणि ह्यालाच दक्षता असं म्हणतात. सावधपण आहे ना, हे सावधपण हेच आहे. प्रपंचासाठी सावध राहणं, कुठला नेटपॅक मारला तर किती रुपये वाचतील ह्याला काही अर्थ नाही, नाही का? ही प्राण्यांची वृत्ती आहे, माणसाची नव्हे. आपला सावधपणा असला पाहिजे की अरे माझी कुठली मिनटं वाचू शकतील, माझा कुठला काळ वाचू शकेल आणि वाचलेल्या काळाचा सदुपयोग मी भगवत कार्यासाठी, माझ्या उपासनेसाठी, माझ्या अभ्यासासाठी कसा करू शकेन, इथे सावधपणा पाहिजे. आम्ही सद्ग्रंथांचं वाचन करून आमच्या सोयीचं तेवढं काढतो. प्रपंच करावा नेटका म्हटलं की आम्हाला छान वाटतं. देवाची द्वारी उभा क्षण वरही म्हटलं की तर मस्तच मिळतं. आम्हाला असं वाटतं वारे वा की मंदिरात गेलं, एक क्षणभर बसलं की तेणे मुक्तिचारी साधी येल्या. नाही आहे तसं. उभा क्षण याचा अर्थ संपूर्ण क्षण. आपण म्हणतो ना की एखाद्याने आपलं आयुष्य, संपूर्ण आयुष्य समाजकार्याला दिलं की आपण म्हणतो त्याने उभं आयुष्य. इथे उभं म्हणजे काय? उभं राहून घालवलेलं आयुष्य नव्हे, उभं म्हणजे संपूर्ण. तसा तो संपूर्ण क्षण देवांना देणं, संपूर्ण क्षण जो आत्ता आपल्या हातात आहे तो. घडून गेलेला क्षण हा आपल्या हातात नाही आणि पुढे येणारा आपल्या हातात नाही, आहे तो आत्ताचा. तो क्षण देवांना दिला तर तेणे मुक्तिचारी साधी येल्या, हे माऊलींना सांगायचे. तो उभा क्षण म्हणजे पुन्हा कालचं वाक्य आठवा, स्वामींचं वाक्य, की शब्दामागचा अर्थ समजून घेणं हे महत्त्वाचं आहे.
आता याच माऊलींनी सांगितलं तुम्हाला परमार्थ दक्षतेने करायचा आहे ना, मग म्हणाले तुमच्या आहारापासून तुम्ही काळजी घेतली पाहिजे. मपितला बोल बोलीजे, मपितला आहार सेविजे, निद्रेही मानू दिजे अवसर एक. मोजकं बोला, मोजकं खा, झोपसुद्धा मोजकी घ्या. अति जागू नका आणि अति झोपूही नका. आता हेच उद्गार संजीवनी गाथेच्या 116व्या अभंगात आहेत की नाही पहा. नको निराहार, नको सेवू फार, सदा मिताहार असो द्यावा. उपाशी राहू नको, अति खाऊ नको, मग किती खा? मित आहार. मित म्हणजे मोजका, आवश्यक तेवढा. आपल्याकडे जेवायला बसल्यानंतर सावकाश जेवा असं सांगण्याची एक पद्धत आहे. म्हणजे पूर्वी जेव्हा माणसं बसून पंक्तीत जेवत होती तेव्हाची पद्धत, उभ्याने जेवण्याची पद्धत येण्याच्या आधीचा काळ. सावकाश जेवा याचा अर्थ काय हो? आम्ही त्याचा अर्थ घेतला वेळ जास्त गेला तरी चालेल, तासभर बसलात तरी चालेल, असं नाही आहे. सावकाश म्हणजे अवकाश. अवकाश म्हणजे पोकळी. अवकाश जेवा याचा अर्थ पोटात पोकळी ठेवून जेवा. म्हणजे पोटाची पोकळी ही 4 भागात वाटली गेली अशी कल्पना केली तर 2 भाग अन्नाने भरा, 1 भाग पाण्याने भरा आणि 1 भाग रिकामा ठेवा. म्हणजे अवकाश जेवा, सावकाश जेवा. आता असं जेवण म्हणजे मिताहार. पुढे म्हणतात नको अति झोप, नको जागरण, असावे प्रमाण निद्रे माझी. अति झोपू नको, अति जागरण करू नको. मग काय कर? असावे प्रमाण निद्रे माझी. झोपेला सुद्धा नीट प्रमाण असलं पाहिजे, प्रमाणात झोप घेतली पाहिजे. आपल्या जुन्या मराठीच्या पुस्तकामध्ये कृष्णाजी आठल्यांची एक रचना आहे. ती व्हॉट्सॲपवरती समर्थ रामदासांची म्हणून फिरवली जाते, पण ते बरोबर नाही आहे. ती कृष्णाजी आठल्यांची रचना आहे. प्रमाणामध्ये सर्व काही असावे असं त्याचं पालुपद आहे ना, ते हे प्रमाण. नको बोलू फार, नको धरू मौन, करावे भाषण परिमित. फार बोलू नको, अति मौन ठेवू नको, मोजकं आवश्यक तेवढं बोल. संयमी जीवन बाणता सहज, स्वामी म्हणे तुझ योग सिद्धी. म्हणजे म्हणाले संयमी जीवन जर तुझं बाणलं, म्हणजे तू तसं जगू शकलास तर त्याबरोबरच, आता इथे सहज शब्दसुद्धा, सहज म्हणजे बरोबर, हे केल्याबरोबर लगेच असा अर्थाने तो सहज आहे. काय कशाला आला होता? सहजच आलो, तसा नव्हे तो. हे केल्यानंतर तुला लगेच काय मिळेल? तर तू योग साधनेला पात्र होशील, तू तुझ्या उपासनेकडे वळू शकशील. म्हणजे इथे पुन्हा स्वामींनी आपल्याला काय सांगितलं की अरे तू तुझं आयुष्य आहे ना, त्या आयुष्याला परमार्थपूरक कर, परमार्थपूरक कर. आणि तुला जसं बोलायचं आहे तसं वागायचं आहे हे पहिलं लक्षात ठेव. नाहीतर म्हणाले करी थोडे बोले फार, त्याचा बुडाला संसार. थोडंसं करतोय आणि बडबडतोय भरपूर, त्याचा म्हणाला संसार बुडाला, त्याचं वाटोळं लागलं. वस्तू विकी जो उधार, त्याचा बुडाला व्यापार. ज्याने उधारीत व्यवसाय केला त्याचा व्यापार काय राहणार आहे? विचारीना सारासार, त्याचा बुडाला आचार. स्वामी म्हणे अहंकार, तेथे कैसा आत्मोद्धार. 47वा अभंग. आता हे सगळं आहे ना, हे म्हणजे समर्थांच्या दासबोधातली मूर्ख लक्षणं आणि कुविद्या लक्षणं आहेत ना, त्याच्याकडे नेणार आहे हे सगळं. सावधपणाने केलं पाहिजे. पहिले ते हरिकथा निरूपण, दुसरे ते राजकारण, तिसरे ते सावधपण सर्व विषयी. प्रत्येक गोष्ट ही सावधानतेने आणि परमार्थपूरक म्हणून केली तरच ती हिताची होईल आणि त्या गोष्टीतनं आपल्याला काही परमार्थाचं साधन करता येईल. मग परमार्थ जर साधायचा असेल तर म्हणाले तो कसा साधावा? त्याच्यासाठी कुणाचं मार्गदर्शन घ्यावं? स्वामी म्हणतात की हे जर साधायचं असेल ना तर त्याच्यासाठी मार्गदर्शन करणं हे फक्त सद्गुरूंचंच काम आहे. आपलं काम फक्त त्यांना शरण जाणं आहे. शरण गेल्याशिवाय काहीही उपाय नाही.
गुरुकृपे विण नाही आत्मज्ञान वाऊ गातो क्षीण साधनांचा. 65वा अभंग. सहज साधन गुरुकृपा जाण जीवाचे कल्याण तेणे होय. गुरु माता पिता गुरुची देवता गुरु मुक्तिदाता ऐसे वाणी. गुरु सेवे विण जावो नेदी क्षण तेणे तो प्रसन्न स्वामी म्हणे. गुरुकृपेशिवाय आत्मज्ञान होणार नाही, नाही का. ते ज्ञान देण्याची हातोटी, ती शक्ती ही फक्त सद्गुरूंकडे. समर्थ रामदास स्वामींनी फार सुंदर सांगितले, महाराजे चक्रवर्ती झाले आहे तर पुढे होती, परंतु कोणी सायोज्य मुक्ती देणार नाही. राजे महाराजे चक्रवर्ती मागे झाले, आत्ता आहेत, पुढे होणार आहेत. त्या काळामध्ये राजे महाराजे होते, आत्ताच्या काळामध्ये शासन करणारी यंत्रणा बदलली, नावं बदलली, तरी ते राजे महाराजे असल्यासारखेच राहत असतात. त्यांच्याकडे जर तुम्ही गेलात आणि काही मागितलं तर ते देऊ शकतात. अमक्या गोष्टीला अनुदान पाहिजे, देतात. अमक्या गोष्टीला फंड्स पाहिजेत, देतात. जागेसाठी, इमारतीसाठी मदत करतात. त्यांना मागा बरं, सायोज्य मुक्ती पाहिजे. ते म्हणतात हा आमचा विषय नाही येत, हे आमच्या कक्षात येत नाही. समर्थ तेच सांगतात, महाराजे चक्रवर्ती झाले आहे तर पुढे होती, परंतु कोणी सायोज्य मुक्ती देणार नाही. मग ते कळेल कसं? कालच्या एका श्लोक मी उद्धृत केला होता मनाच्या श्लोकातला, की जगी सर्व कोंदाटले ते कळेना. त्याच ह्याच्यामध्ये समर्थांनी सांगितलं, करे घेऊ जाता कदा आडळेना गुरु वीणते सर्वथाही कळेना. ते आत्मतत्व हातात घेऊ जावं तर ते कधी घेऊन जाता येत नाही. मग ते कसं कळतं? गुरूंशिवाय कधीच कळत नाही, नाही का. समर्थांनी फार छान काही प्रश्न विचारलेत मनाच्या श्लोकामध्ये. त्याच्यात ते विचारतात की म्हणाले, हे ब्रह्मा विष्णू महेश आहेत ना, यांना कोणी निर्माण केलं? तुम्ही जर पंचांग पाहिलं तर पंचांगामध्ये गुढीपाडव्याच्या म्हणजे वर्षप्रतिपदेच्या दिवशी वर्षफल दिलेलं असतं. त्यामध्ये ब्रह्मदेवाच्या आयुष्याची किती वर्ष झाली असा उल्लेख असतो. आता ज्याच्या आयुष्याची अमकी वर्ष झाली असं आपण म्हणतो, त्याच्या आयुष्याला सुरुवातीचा पण म्हणजे प्रारंभबिंदू पण आहे आणि त्याच्या आयुष्याला समारोप पण आहे ना. त्याशिवाय आपण म्हणू शकू का की याच्या आयुष्याची इतकी वर्ष झाली? आधी आहे आणि अंत आहे. मग समर्थ म्हणतात, म्हणजे या सगळ्यांना निर्माण करणारा कोणीतरी आहे ना. मग तो कोण आहे? समर्थ मनाच्या श्लोकामध्ये सांगतात, तो आहे ना, त्याला थोरला देव असं म्हणतात, म्हणजे परमात्मा. मग तो आपल्याला कसा कळेल? समर्थाने असं सांगितलं, जगी थोरला देव तो चोरलासे गुरु वीणतो सर्वथाही न दिसे. हा थोरला देव चोरलाय, चोरलाय म्हणजे लपून ठेवलाय, आणि तो सद्गुरूंशिवाय कधीही दिसत नाही. तेच स्वामींनी इथे सांगितलं, गुरुकृपे विण नाही आत्मज्ञान वाऊ गातो क्षीण साधनांचा. मग आता ही गुरुकृपा कशी साधेल? त्याच्यासाठी आपल्याकडे कोणत्या गोष्टी असल्या पाहिजेत ते सांगताना स्वामींनी सांगितलं, आपल्याकडे गुरूंविषयीची अनन्यता असली पाहिजे. सद्गुरू म्हणजेच सर्वस्व असं वाटलं पाहिजे. सद्गुरू म्हणजे सर्वस्व असं वाटलं पाहिजे. परमपूज्य मामासाहेब देशपांड्यांचं दत्तभावांजली नावाचं एक काव्य आहे. त्याच्यामधल्या 2 ओळी फार अप्रतिम आहेत. ते म्हणतात, तुम्हीच माता पिता ही तुम्ही माझे सारे तुम्हीच ना, तुम्हा वाचुनी शरण कुणाला जावे सांगा तुम्हीच ना. तुम्हीच माता तुम्हीच पिता माझं सारं तुम्हीच आहात, तुमच्याशिवाय मी शरण कुणाला जाऊ सांगा. ही अनन्यता आहे आणि ती अनन्यता सद्गुरूंच्या ठाई आली पाहिजे. ते म्हणजे माझं सर्वस्व. गुरु माता पिता गुरुची देवता गुरु मुक्तिदाता ऐसे मानी. आणि नुसतं मानी नाही तर गुरु सेवे विण जाओ नेदी क्षण. सद्गुरूंच्या सेवेशिवाय एकही क्षण फुकट जाऊ देऊ नका. आता म्हणजे काय करायचं? सगळ्यांनी उठून पावसला येऊन राहायचं का गुरुसेवेसाठी, म्हणजे आपल्या सद्गुरुस्थानी? तसं नाही.
सद्गुरू सेवेमध्ये प्रत्येक क्षण कारणी लावणं याचा अर्थ असा की आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टीमागे त्यांचा हात पाहणं, त्यांचं चिंतन सतत मनामध्ये ठेवणं. नाही, हे मला करायचं आहे ना, हे स्वामींसाठी म्हणून करायचं आहे, सद्गुरूंसाठी म्हणून करायचं आहे. म्हणजे मी जेवण करत असेन तरी मी विचार करेन की हे मी जेवण का शिजवतो आहे, ते माझ्या सद्गुरूंना नैवेद्य म्हणून करतो आहे. आता बघा, हे केलेलं खाणारे मीच, जेवणारे मीच, पण तरीसुद्धा पहिल्यांदा मी त्या जेवणाचा नैवेद्य तयार करणार आहे, तो माझ्या सद्गुरूंना अर्पण करणार आहे. म्हणजे मी आधी कोणासाठी करतो आहे? सद्गुरूंसाठी करतो आहे, नाही का? आधी त्यांच्यासाठी करतो आहे. प्रत्येक काम करताना त्यांचं चिंतन करणं, त्यांच्यासाठी मी करतो आहे ही भावना जागृत ठेवणं, म्हणजे प्रत्येक क्षण कारणी लागेल. प्रत्येक क्षण हा सद्गुरू सेवेसाठी गेला असं होईल. मग मी मगाशी म्हटलं तसं की छानपैकी जे काही संतांच्या रचना असतील, सद्गुरूंच्या रचना असतील, त्या लिहून काढणं. लिहिल्याने काय होतं माहिती आहे का, की एकदा लिहिणं म्हणजे तीनदा वाचणं होतं. आणि लिहिण्यापूर्वी वाचतो, लिहिताना डोळे फिरतच असतात आणि लिहून झाल्यावर पुन्हा एकदा डोळ्याखालनं घालतोच आपण. त्यामुळे एकदा लिहिणं म्हणजे तीनदा वाचणं होतं. लिहिताना बारकावे कळायला लागतात. आपल्याला माहिती आहे की स्वामींनी स्वतः अख्खी ज्ञानेश्वरी लिहून काढली आहे. स्वरूप ज्ञानेश्वरी आपण पाहिलं आहे, ते त्यांनी लिहिली, त्यांनी त्यांच्या सद्गुरूंना अर्पण केली. आपण आपल्या सद्गुरूंना अर्पण करावी न करावी हा पुढचा भाग. आपण लिहायला काय हरकत आहे? बरं, ते लिहिणं जरा अवघड आहे. म्हणजे 9057 ओव्या कुठे लिहून काढायच्या असं वाटेल कदाचित. संजीवनी गाथा तर नाही ना मोठी, अमृतधारा तर नाही ना मोठं एवढं. पण ते जर मी लिहून काढलं तर काय होईल? आता ती सुद्धा एक प्रकारे सद्गुरूंची सेवाच आहे. सद्गुरूंनी दिलेलं साधन करणं ही सुद्धा सद्गुरूंची सेवाच आहे. मग हे सगळं करताना स्वामी म्हणतात, गुरुसेवेविण जावो निदीक्षण, ते जर केलं तर तेणे तो प्रसन्न स्वामी म्हणे. असं केलं तर सद्गुरू प्रसन्न होतात. प्रसन्न झाले की कृपा करतात आणि कृपा केली की आत्मज्ञान होतं. म्हणजे आत्मज्ञान गुरुसेवेशिवाय, गुरुकृपेशिवाय होत नाही हे खरं, पण गुरुकृपा कशी होईल? या मार्गाने गेलात तर गुरुकृपा होईल. आता प्रश्न असा आला की ठीक आहे, हे पटलं की गुरुकृपा झाली पाहिजे, सद्गुरू मिळाले पाहिजेत, पण सद्गुरू मिळण्यासाठी म्हणून आम्ही काय केलं पाहिजे? सद्गुरू प्राप्तीसाठी आमच्याकडून काही प्रयत्न झाले पाहिजेत का? काय केलं असता सद्गुरू मिळतील? त्याच्यासाठी पहिलं आलं पाहिजे ते म्हणजे अंतर्मुख होणं. मग सद्गुरूंचा शोध सुरू होतो. कारण मला काहीतरी मिळवायचं आहे ही इच्छा निर्माण झाली तर मग ती मला कोण देऊ शकेल वस्तू, हा प्रयत्न आपला सुरू होतो. नाही तर कशाला होईल प्रयत्न? समजा की एखादा माणूस आहे, तो महाराष्ट्राच्या बाहेर कुठेतरी राहतोय. त्याने कुठेतरी पावसचं नाव ऐकलं, त्याला जर आतून इच्छा निर्माण झाली मला पावसला जायचं, तर तो विचारायला लागेल ना, हे पावस आहे कुठे? महाराष्ट्रात. मग महाराष्ट्रात म्हणजे मुंबईच्या जवळ येतं का पुण्याच्या जवळ येतं? मग तिथून कसं यायचं? मग तो माहिती काढायला लागेल, जाणकाराचा शोध घेईल, मार्गदर्शक कोणीतरी शोधेल आणि त्याच्या मदतीने तो तिथे येऊन पोचेल ना. म्हणजे पहिलं काय तर मनामध्ये तो सद्विचार आला पाहिजे की नाही मला हे मिळवायचं आहे. तेच स्वामींनी 90व्या अभंगामध्ये सांगताना सांगितलं, करावा विचार आपुला आपण, कोण मी कोठून जन्म आलो, जन्मोनिया काय करावे उचित, बरवे हिताहित विचारावे. हिताहित म्हणजे हित आणि अहित. देहांती मागोते कोठे जाणे असे, काय विश्व कैसे होय जाय. स्वामी म्हणे यत्ने ऐसा घेता शोध, होत असे प्रबोध अंतर्यामी. आपणच आपला विचार करावा, मी कोण आहे, कुठून जन्माला आलो, जन्माला आल्यानंतर मी काय उचित योग्य ते केलं पाहिजे, हित आणि अहित काय आहे
ते समजून घेतलं पाहिजे. यालाच निश्चय असं म्हणतात. बरा निश्चयो शाश्वताचा करावा, म्हणे दास संदेह तो विसरावा, घडीने घडी सार्थकाची करावी. बघा, सगळं तेच आहे. आपण हा विचार करणं हाच निश्चय आहे. निश्चय हा आहे, मला माझ्या जन्माचं सार्थक करून घेतलं पाहिजे, त्याच्यासाठी मी जन्माला आलो आहे. आणि माझ्याकडे आत्ता आहे ना, तोच माझा क्षण आहे. गेलेल्या क्षणांचा मला उपयोग नाही आणि पुढे किती क्षण आहेत हे मला माहिती नाही. माझ्या हातात फक्त आजचा दिवस आहे. खरं तर आजचा दिवससुद्धा नाही, आत्ताचा वेळ आहे. आणि म्हणून त्या आत्ताच्या वेळाचं काय सार्थक करावं त्याचा विचार मी करेन. हेच खरं आहे. आयुष्याच्या अखेरीला नाम घेतलं तर ते आपलं काम करतं, हे बरोबर. आयुष्याची अखेर कोणत्या वेळेला होणार हे आपल्याला कुठे माहिती आहे, नाही का? म्हणून तो अखंड अभ्यास केला तर मग कधी का वेळ येईना, जेव्हा केव्हा येईल तेव्हा नामच असेल, दुसरं काय असेल, हे होऊ शकेल. म्हणून त्याचा विचार करणं, ती वृत्ती आपल्या मनामध्ये जागी करणं हा झाला निश्चय. श्रवणाने सदा श्रवणे पाविजे निश्चयासी. हे जेव्हा आपण वाचायला लागतो ना, तेव्हा आपोआपच आपला हळूहळू निश्चय व्हायला लागतो. आपली इंद्रियसुद्धा, मग आपण असं म्हणतो की माझ्या इंद्रियांनीसुद्धा आता दुसरं काही करू नये. जी ज्ञानेंद्रिय आहेत त्या ज्ञानेंद्रियांनी मला मदत करावी आणि त्या ज्ञानेंद्रियांच्या साह्याने मी माझा परमार्थ साधायचा आहे. म्हणून मी त्या इंद्रियांनासुद्धा असं म्हणेन की नाही नाही, आता मला बाकी काही नको, मला तुम्ही दुसरं काही सुचवू नका. डोळ्यांनो, तुम्हाला काही काम करायचं असेल तर भगवंतांविषयीचं वाचन करा, भगवंतांची मूर्ती पहा. कानांनो, तुम्हाला जर काही करायचं असेल तर देवांविषयीचंच चांगलं काहीतरी ऐका, देवांचं नाम ऐका. जिभे तुला जर काही हवं असेल तर तूसुद्धा देवांचं नाम मुखामध्ये घे किंवा देवांच्या गुणसंकीर्तनामध्ये तुझं आयुष्य व्यतीत कर. हेच आहे ना. स्वामींनीसुद्धा याच प्रकारे आपल्याला हा उपदेश केला आणि या प्रकारे वागण्याचं पक्क मनाशी ठरवणं यालाच म्हणतात निश्चय. आपण संत वाङ्मयाकडे अनेक प्रकारे पाहू शकतो. मी आत्ता सांगतोय ही साधकाची दृष्टी आहे, एका भक्ताची दृष्टी आहे आणि माझ्या दृष्टीने तेच महत्त्वाचं आहे. संतांनी काय सांगितलं त्याच्यातलं मला उपयोगी काय आहे, माझ्यासाठी मार्गदर्शक म्हणून काय आहे हे आपण पाहिलं पाहिजे पहिलं. की हां, हे मला घेण्यासारखं आहे, मग मी त्याप्रमाणे 4 गोष्टी करीन, प्रयत्न करीन, अभ्यास करीन, हे आपण ठरवलं पाहिजे. आणि तोच अभ्यास आपण करण्याचा निश्चय करणार आहोत. आता हा निश्चय कधी होईल? आपलं आपण करताना होतो असा नाही. मग अशा वेळेला काय करावं तर आपल्यासारखे जे कोणी असतील ना त्यांना जोडण्याचा प्रयत्न करावा. तुकाराम महाराजांच्या भाषेत सांगायचं झालं तर माझी आवडीचे मज भेटो कोणी. माझ्या आवडीचं कोणीतरी मला भेटावं असं पाहावं आणि त्यांना बरोबर घ्यावं. म्हणजे आपोआपच त्यांच्याकडे एक बघूनसुद्धा आपल्याला वाटतं अरे वा छान, आपण असं केलं पाहिजे. प्रेरणा मिळते ना अशी कधीतरी. एक उदाहरण सांगतो म्हणजे आपल्या लक्षात येईल. कोल्हापूरला एक थावरे वहिनी म्हणून आहेत, आता खूप ज्येष्ठ व्यक्तिमत्व आहे, ते खूप मोठ्या आहेत त्या. त्यांनी ज्ञानेश्वरीचं पारायण केलं. ते कसं केलं माहिती आहे की ज्ञानेश्वरीची एक ओवी रोज आंघोळ झाल्यानंतर पाटावरती लिहायची. त्या ओवीची ज्ञानेश्वर माऊली समजून पूजा करायची, पंचोपचार पूजा. म्हणजे हळद कुंकू गंध वगैरे व्हायचं, धूप दीप करायचा, नैवेद्य करायचा आणि ती ओवी म्हणत म्हणत त्या पाटाला म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींना 108 प्रदक्षिणा घालायच्या. असं त्यांनी रोज एकच ओवी अशी, असं त्यांनी एक पारायण केलं. एक पारायण. आता खरं सांगायचं तर एक केलं का 108 केली? कारण ती ओवी म्हणत म्हणत फिरायचं आहे. म्हणजे खरं तर एक नाही, अनेक पारायणं झाली नाही का.
त्या वहिनी एका कार्यक्रमासाठी चिपळूणला आल्या होत्या. त्या माझ्याकडे घरी आल्या होत्या. तेव्हा त्यांच्याबरोबर कोल्हापूरचे ज्येष्ठ प्रवचनकार विप्रसाहेब होते. ते विप्रसाहेबांनी ओळख करून दिली, या अशा अशा आहेत वगैरे वगैरे. ते ऐकल्यानंतर माझ्या आईला असं वाटलं की नाही, आपण असं काहीतरी केलं पाहिजे. पण आता आपलं वय असं आहे की अशा पद्धतीने करावं तर ती ज्ञानेश्वरी पूर्ण होईल न होईल माहिती नाही. मग तिने ठरवलं नाही, मग मी ज्ञानेश्वरी लिहून काढीन. आणि त्याप्रमाणे तिने हळूहळू करत करत संपूर्ण ज्ञानेश्वरी लिहून काढली. तिचं बघून आणखीन 4 जणांनी ज्ञानेश्वरी लिहिली. हा असतो संगतीचा लाभ. प्रेरणा अशी मिळते आणि त्या प्रेरणेतनं आपल्या हातून काहीतरी चांगलं घडत असतं. म्हणून समर्थांनी सांगितलं, धरी सज्जन संगती, म्हणून सज्जनांच्या संगतीला जा. आता हे सज्जन बाहेर कुठे शोधायचे, कसे शोधायचे, का सज्जन संगती आणखीन कुठे शोधायची, एक भाग. आणि केवळ पुस्तकातलं ज्ञान म्हणजे गुज का, नाही का? पुस्तकातलं ज्ञान एवढंच गुज असतं का? का परमार्थामध्ये गुज आणखीन कशाला म्हटलं जातं? या सगळ्याचं चिंतन आपण उद्याच्या समारोपाच्या प्रवचनामध्ये करण्याचा प्रयत्न करूया. खरं तर हे सगळंच गेलं 3 दिवसांचं बोलणं असेल, आजचं असेल किंवा या प्रकारे होणारं उद्याचं बोलणं असेल, ही सगळी केवळ त्या स्वामींची, सद्गुरूंची कृपा आहे. नाहीतर आत्ता आमच्या घरी जो यज्ञ चालतो प्रतिवर्षी, त्याप्रमाणे रोजचे किमान 7 ते 8 तास त्या यज्ञसेवेमध्येच जात आहे. म्हणजे अभ्यासाला फार कमी वेळ मिळत असूनसुद्धा काही बोलणं घडतं आहे, ही केवळ त्यांची कृपा आहे, दुसरं काही नाही. अशीच सेवा त्यांनी अखंड करून घ्यावी, ही त्यांच्या चरणी प्रार्थना करतो. आजची सेवा त्यांनाच समर्पित करतो आणि थांबतो. उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतासी सदा लवावे, सत्कर्मयोगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. जय जय रघुवीर समर्थ. सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय.